सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर सुरुवात करूया आजच्या स्टोरीला, जिचं नाव आहे मिलन अभी आधा अधूरा है. जानकी मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट या फॅक्टरीमध्ये ज्यांनी कोणी विष कालवलं होतं त्यांचा चेहरा रोहितच्या समोर आला होता. आणि रोहितने त्या दोघांना उचललं आणि त्याच फॅक्टरीमध्ये आणलं आणि उकळत्या दुधावर त्यांना पॅन्ट काढून घेत उलटं लटकवलं. आणि आता तो त्यांना ते आयुष्यभर विसरणार नाहीत अशी शिक्षा देणार होता. आणि त्याचवेळी जेवायला कधी येणार म्हणून राणीचा फोन आला आणि रोहितनं तिला गुंतवून ठेवण्यासाठी पनीरची भाजी बनव असं सांगितलं, तेही 4 प्रकारची, आणि फोन ठेवला. तिचं तर आता डोकंच चाले ना. आणि ती म्हणाली, आता काय करायचं? सपना म्हणाली, का गं काय झालं? आणि राणी म्हणाली, बघा ना ताई, सगळा स्वयंपाक तयार आहे आणि आता यांना पनीर खायचं आहे, तेही 4 प्रकारचं. आता जेवणाची वेळ झाली म्हणून त्यांना फोन केला आणि आता इतक्या लवकर 4 प्रकारचं पनीर कसं शक्य आहे तुम्ही सांगा. आणि सपना हसून म्हणाली, राणी, सगळं शक्य आहे आणि तुझ्यासाठी तर काहीच अशक्य नाही. तुझ्या हातात अन्नपूर्णा आहे आणि तू गवताला जरी फोडणी दिलीस ना तरी ते एकदम उत्तम लागतं. आणि कर ग, तुझा नवरा इतका धावपळ करतो, दिवसभर पायाला भिंगरी लागल्यासारखा इकडून तिकडे पळत असतो, तर त्याच्या आवडीचं होऊ दे काहीतरी. आणि जर घरात आवडीचं काही होत असेल ना तर नवरे घरी आवर्जून जेवायला येतात. आता इतका व्याप सांभाळायचा तर आवडीचं जेवण तरी मिळायला हवं. आणि राणी म्हणाली, ताई, तुम्ही एकदम आईसारख्या झाल्यात बरं का, अगदी त्यांच्यासारखं बोलता. आणि फक्त माझाच नवरा नाही पळत तर या घरातले सगळेच करतात, मग त्यांच्यासाठी पण त्यांच्या आवडीचं झालं पाहिजे ना ताई. सपना म्हणाली, हो झालं पाहिजे आणि आपल्या घरात अगदी आपल्याही आवडीचं जेवण बनतं, पण त्यातल्या त्यात तुझा नवरा जरा जास्त हट्टी आहे तर त्यांच्या आवडीचं जास्त होऊ दे. सोनमला घे मदतीला. आणि राणी, खरंच 4 पदार्थ बनवून दाखव भाऊजींना आणि त्यांनाही कळू दे की त्यांची बायको काय चीज आहे. आणि तिथं सोनम आली आणि म्हणाली, काय झालं? कोण चीज बडी हे मस्त मस्त. आणि सपनानं सोनमला सगळं सांगितलं आणि म्हणाली, भाऊजींनी राणीची परीक्षा घ्यायचं ठरवलं आहे बहुतेक. खूप कमी वेळात 4 पनीरचे प्रकार त्यांना खायचे आहेत बायकोच्या हातचे, म्हणून मी तिला म्हणाले की करून टाक. आणि जेव्हा राणी आपण त्यांच्या मनासारखं करतो ना, त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, तेव्हाच आपल्याला सुद्धा त्यांच्याकडे हट्ट करण्याचा हक्क असतो. आणि जर तू आज त्यांच्यासाठी इतकं सगळं केलं तर बघ, रोहित भाऊजींना पुन्हा तुझं आयुष्यभर ऐकणार. आणि अल्लड राणी पुन्हा विचार करायला लागली आणि म्हणाली, खरंच का? सरांना सारखी सवयच आहे परीक्षा घेण्याची, तर ठीक आहे, मी पण या परीक्षेत पास होऊन दाखवणारच. 4 प्रकारचे पनीर खायचेत का? मग रागीट नवरोबा, मी तुझ्यासाठी 5 प्रकारचे पनीर बनवणार, पण त्यानंतर मात्र मी सांगेल तेच ऐकायचं तुम्ही. असं आपलं राणीनं डोक्यात पकडलं आणि लागली की त्याच्यासाठी 5 प्रकारचे पनीर बनवायला. पण आता कशाचं काय, रोहित तिला टाळण्यासाठी असं म्हणाला होता. त्याला काही राणीकडून 4 प्रकारच्या पनीरची अपेक्षा नव्हती आणि राणी तर इकडं पक्की नादाला लागली होती. आणि आता जेव्हा रोहित हे सगळं बघणार होता तेव्हा काय मजा येणार हे पुढे बघूया. मग रोहितनं त्या दोघांना बराच वेळ त्या उकळत्या दुधावर उलटं लटकवलं आणि दोघेही उकडलेल्या बटाट्यासारखे झाले. आणि त्यांनी खूप घाबरून त्याची माफी मागायला सुरुवात केली. आमची लहान लहान मुलं आहेत, त्यांचा विचार करा वगैरे वगैरे. आणि मग रोहितनं त्यांना खाली घेतलं आणि पालतं झोपवलं आणि त्यांच्या पार्श्वभागावर हंटरनं फटके दिले आणि हॉकी स्टिकने सुद्धा फटके दिले आणि म्हणाला, नालायकांनो, आता तुम्हाला तुमची मुलं आठवली का? आणि जेव्हा तुम्ही या मिल्क प्रॉडक्टमध्ये विष मिसळलं तेव्हा ते विषयुक्त प्रॉडक्ट खाऊन कोणाची तरी मुलं, कोणाची तरी आई, बायको, बहीण जर दगावली असती, देवाघरी गेली असती तर काय झालं असतं? आणि हे सगळं करताना तुम्हाला विचार नाही आला का की आपल्याला सुद्धा मुलं आहेत आणि त्यांच्यासोबत जर असं झालं असतं तर काय झालं असतं? आणि ते दोघे आता हात जोडून माफ करा रोहित दादा, फक्त इतकंच म्हणायचे आणि रडायचे. आणि रोहित म्हणाला, माफी तर आता तुम्ही विसरूनच द्या. ज्या फॅक्टरीनं तुम्हाला आयुष्याची भाकरी दिली, नोकरी दिली, तुमच्या घरातली चूल पेटवली, त्याच फॅक्टरीमध्ये तुम्ही द्रोह कराल असं वाटलं नव्हतं.
आणि हे सगळं तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून केलं हे मला कळलंच पाहिजे. पण आता हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलं हे सांगण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे तोंड नव्हतं, कारण संग्रामने सुद्धा तिकडून त्यांना आधीच धमकी दिली होती की या कामाचे मी तुम्हाला पूर्ण पैसे देतोय आणि हे काम करताना खूप सावधगिरीने करायचं, आणि जर तुम्ही सापडलात तर ती तुमची चूक असेल, माझी नाही. त्यामुळे जर तुम्ही सापडलात तर माझं नाव घेऊ नका, नाहीतर मी तुमच्या फॅमिलीला संपवीन. जर माझं नाव घेतलं आणि रोहित सूर्यवंशी माझ्यापर्यंत पोहोचला तर मी तुम्हालाही सोडणार नाही. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण मी तुमचा आणि तुमच्या फॅमिलीचा काटा काढणार म्हणजे काढणार. आणि आता ते दोघेही घाबरले आणि संग्रामचं नाव अजिबात घेत नव्हते. आणि रोहित पटकन बोला असं म्हणून त्यांना फटके द्यायचा, तरीही ते फक्त माफी मागायचे. यापुढं असं कधीच करणार नाही असं म्हणायचे. मुलाबाळांची शपथ घ्यायचे, आम्हाला सोडा रोहित दादा, तुम्हाला त्यांचे आशीर्वाद लागतील असंच म्हणायचे. आणि आता रोहितला काय करावं कळेना. त्याच्या 2 रट्ट्यातच समोरचा पॅन्ट ओली होऊन घडाघडा बोलतो, पण हे दोघं काही बोले ना. आणि त्या दोघांना त्यानं तिथेच डांबून ठेवलं आणि राहुलला फोन केला आणि म्हणाला, दादा जरा इकडे ये ना. राहुल म्हणाला, अरे मी आता घरापाशी आलो आहे. का रे, काही सिरियस? रोहित म्हणाला, मग आता गाडी थांबव आणि माझ्याशी आधी बोल. मग राहुलनं ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितलं आणि म्हणाला, बोल रोहित, काय झालं? आणि रोहितने त्याला सगळं सांगितलं आणि म्हणाला, आपल्या मिल्क प्रॉडक्टमध्ये चुकून विषबाधा झाली नव्हती, ती कोणीतरी केली आणि ते दोघे मला सापडले. पण त्यांचा खरा मास्टरमाइंड कोण आहे हे कळत नाही दादा. आणि ते दोघे बोलायला सुद्धा तयार नाहीत. आता काय करू सांग? आणि सरळ स्वभावाचा नरमदिल राहुल म्हणाला, रोहित तू त्यांना खूप मारला आहे तरीही ते बोलत नाहीत, याचा अर्थ त्यांची काहीतरी मजबुरी असावी. आणि माझं ऐकशील का? तर एक सांगू का, त्यांना सोडून दे. त्यांना जर पश्चाताप झाला असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे, पण त्यांना पुन्हा आपल्या फॅक्टरीमध्ये कुठेच कामाला घ्यायचं नाही. आणि रोहित चिडून म्हणाला, नाही दादा, हे तू काय बोलतोस? मी त्यांना सोडणार नाही. आणि राहुल त्याला समजावत म्हणाला, रोहित बेटा, असं नाही करायचं. त्यांच्या रडण्याचा आवाज माझ्यापर्यंत येतोय आणि खूप राग आलेला असताना सुद्धा, अगदी समोरच्याचा जीव घेऊ वाटतोय असं वाटत असताना सुद्धा, जेव्हा आपल्या मनामध्ये कोणाविषयी तरी दयाभाव उत्पन्न होतो ना, तिथेच आपल्यामधली माणुसकी आणि सहृदयशीलता जिवंत आहे असं समजायचं. आणि तू दगडाचा नाहीस, तू जानकीचा मुलगा आहेस, एवढं लक्षात ठेव. आपल्या आईबाबांनी आपल्याला जीव घ्यायला नाही, जीव वाचवायला शिकवलं आहे. आणि माझी खात्री आहे रोहित, तू त्यांना सोडून दे. काही दिवसांनी ते स्वतः होऊन तुला त्या मास्टर माइंडचं नाव सांगत येतील. माझ्यावर विश्वास असेल तर बघ, आणि असंही ट्राय करून बघ. जी गोष्ट धमकावून फटके देऊन होत नाही, ती गोष्ट क्षमा करण्यानं होते. आणि क्षमा करणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे रोहित. आणि रोहित म्हणाला, घरी आलो ना की तुझ्या पाया पडतो हां दादा. मला नाही जमत तुझ्यासारखं देव बढून फिरायला. मला तर चुकेल त्याला शिक्षा करू वाटते. आणि राहुल इकडून हसून म्हणाला, अध्यक्ष महोदय, आपण आता कोणत्या पदावर आहात हे विसरू नका. नॉट ओन्ली रोहित सूर्यवंशी, यू आर डिफरंट रोहित. यू आर टोटली डिफरंट फ्रॉम अदर. तू माझ्यापासून सुद्धा वेगळा आहेस, लीडर आहेस. आणि माझ्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारची माणसं, अगदी तळागाळापासून ते रिच हाय लेवलची, यांच्या संपर्कात तू आहेस. आणि लीडरने प्रत्येक प्रकारचा माणूस सांभाळून घ्यायचा असतो. त्याच्या चुका पोटात घालायच्या असतात आणि कालांतराने त्यालाच आपली ताकद बनवायची असते. समजलं? आणि रोहित हसला आणि डोकं खाजवून म्हणाला, समजलं थोरले बंधू, समजलं. आणि तो संग्रामचा PA मूर्ख आला होता माझा सल्लागार बनायला, पण माझ्याकडे माझे खूप सल्लागार आहेत. अगदी माझ्या घरात ते माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमवर मला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देतात. आणि दादा, थँक्यू सो मच. आल्यावर भेटतो. राहुल म्हणाला, डिनरसाठी वाट बघतोय, पटकन ये. हल्ली तुझ्यासोबत फार कमी वेळ भेटतोय घालवायला. आईच्या नियमानुसार निदान जेवताना तरी आपण एकत्र असावं असं वाटतं की नाही रोहित? आणि आपल्यात चर्चासुद्धा होत नाही हल्ली. आणि रोहित म्हणाला, दादा आलोच. आणि त्यानं फोन ठेवला आणि त्याच्या माणसांना म्हणाला, या दोघांना सोडायचं तर आहे, पण लक्षात ठेवा, त्यांना 2-2 वाट्या श्रीखंड खायला घाला. त्यामध्ये त्यांनी पॉयझन मिसळलं आहे ना, तेच. आणि होऊ दे त्यांच्या ही जुलाब आणि उलट्या.
आणि रोहित त्या दोघांना म्हणाला, आणि यापुढे सूर्यवंशींच्या कुठल्याच प्रकल्पामध्ये, प्रॉडक्टमध्ये आणि कुठल्याच फॅक्टरीमध्ये तुम्हाला काम मिळणार नाही आणि कोणत्याच फॅक्टरीच्या गेटवर तुम्ही दिसणार नाही. इथून चालतं व्हायचं. माझा दादा आज तुमच्या बाजूने बोलला म्हणून, नाहीतर मी तुम्हाला तुरुंगात टाकल्याशिवाय राहिलो नसतो. आणि तुम्हाला काय वाटतं, तुमचा जो कोणी मास्टरमाइंड आहे त्याचं नाव मला माहीत नाही का? त्याचं नाव मला चांगलंच माहीत आहे, पण मी त्याचं नाव पोलिसात सांगितलं तर त्याला काडीचीही किंमत नाही. पण तेच ना, जर तुम्ही सांगितलं ना तर मात्र त्याचा बँड वाजू शकतो. पण असू द्या, आता त्याच्यासोबत तुमचाही बँड वाजणारच आहे आणि तुम्ही रस्त्यावर येणार आहात, कारण तुमच्याकडे आता रोजगारही नाही. आणि जेव्हा अक्कल ठिकाणावर येईल ना तेव्हा माझ्याकडे या आणि मला ते नाव सांगा. आणि तुमचं नशीब समजा मी तुम्हाला या शहरातून हाकलून देत नाही, कारण अजूनही एक संधी तुमच्यासाठी आहे. मग त्या संधीचं सोनं करायचं की नाही हे तुम्हीच ठरवा. असं म्हणून रोहित घरी निघून गेला आणि पाठीमागे त्या दोघांना त्यांच्या पोटात श्रीखंड चारला, पोटात बसेल इतका श्रीखंड चारला आणि मारून मारून घरी हाकलून दिलं. आणि घरी जातानाच त्यांच्या पोटात कळ मारायला लागल्या. मग राहुल घरी पोहोचला आणि बेडरूममध्ये जाऊन फ्रेश झाला आणि जाता जाता त्यानं राणीला किचनमध्ये बघितली आणि आतमध्ये जाऊन मला, सपना आज स्वयंपाकाला उशीर लागला का? राणी एकटीच करते की काय? आणि सपना हसून म्हणाली, आता तिच्या नवऱ्याची फरमाईश आहे म्हणजे तिलाच करावं लागेल ना. आणि हल्ली राणीच्या हातचं सोडून भाऊजी दुसऱ्यांनी काही केलं की लगेच ओळखतात आणि कमी जेवतात. राहुल म्हणाला, रोहितची फरमाईश आणि ती काय? सपना म्हणाली, 4 प्रकारचे पनीरचे पदार्थ. आणि आपली राणी किती पुढची आहे माहीत आहे ना, ती 5 प्रकारचे पनीर बनवणार आहेत. आणि राहुल म्हणाला, वाव, अशी पाहिजे बायको. असं म्हणून त्यानं सपनाला मिठी मारली आणि पोटावर हात ठेवला आणि म्हणाला, आज किती लाथा खाल्ल्या? आणि ती हसून म्हणाली, नेहमी इतक्या. आणि तुम्हाला भूक लागली का? वाढायचं का जेवायला? राहुल म्हणाला, अगं मी रोहितला बोलवलं आहे आग्रहानं आमच्यासोबत जेवायला ये म्हणून. तो येतच असेल, थोडंसं थांबूया आणि तोपर्यंत त्याचं पनीरही बनेल. आणि काय गं, हल्ली टिफिनमध्ये आय लव्ह यू राहुलची चिठ्ठी नसते, मी किती मिस करतो. आणि सपना म्हणाली, कशी असेल, आता मी टिफिन पॅक करतच नाही, सोनम करत असते. आईंनी मला आता कशालाही हात लावायची परवानगी दिलीच नाही. पण चिठ्ठी राहू द्या, मी आता म्हणते की तुम्हाला आय लव्ह यू. तसं राहुलनं तिच्या तोंडावर हात ठेवला आणि लगेच पुढे म्हणाला, तिचं नाव घेत, सपना. आणि आय लव्ह यू सपना असं दोघांनी एकत्र बोललं आणि दोघे हसायला लागले. आणि राहुल म्हणाला, ए सपना, खरंच काय होईल गं आपल्याला? जसं जसं दिवस संपत येतात ना तसं ना मी खूप एक्साईट आहे. अशी धडधड वाटते, भीती वाटते आणि परीक्षेला जाताना कसं वाटतं तसं वाटतं. सपना म्हणाली, अच्छा, तुमच्याकडे बघून तर कधीच वाटत नाही की तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी एक्साईट असता. किती संयम दाखवता, शांत असता. रोशन भाऊजी बघा कसे उड्या मारत असतात आणि रोहित भाऊजी त्यांच्या रागाने का होईना पण त्यांची उपस्थिती जाणून देतात. तुम्ही किती शांत शांत असता आणि थोरलं मूल शांत, संयमी, सहनशील असतं हे तुमच्याकडे बघून पटतं. राहुल म्हणाला, इतर गोष्टीसाठी नसेल पण ही गोष्ट एक्साईट होण्यासारखीच आहे. आणि सांग ना काय होईल, मुलगा की मुलगी? आणि सपना म्हणाली, काहीही होऊ द्या, पण जे होईल ते अख्ख्या घरात खूप लाडकं असणार एवढं मात्र नक्की. कारण राणी आणि सोनम आत्तापासूनच माझ्या पाठीमागून हलत नाहीत. आणि सपना ते तुमच्यापेक्षा जास्त बाळ आमच्याकडे असेल आणि आठवड्याचे वारसुद्धा दोघांनी वाटून घेतले. या दिवशी बाळ आमच्याकडे झोपेल असं म्हणतात. आता काय करायचं बोला. आणि राहुल हसून म्हणाला, मग आपण देऊया त्यांना आपलं बाळ आणि आपण दुसरा चान्स देऊ, पुन्हा एकदा घालू पुत्रकामेष्टी यज्ञ. असं म्हणून त्यानं तिला मिठी मारली आणि सपना लाजली. आणि आता इकडे राणीनं पनीर हैदराबादी, पनीर टिक्का, पनीर पराठा, शाही पनीर आणि पनीर रसगुल्ले अशी एक स्वीट डिशसुद्धा बनवून टाकली. आणि ॲप्रनची गाठ सोडली आणि रुमालानं घाम पुसला आणि डायनिंग टेबलवर येऊन बघितलं तर 9:30 वाजले होते. आणि म्हणाली, हुश्य, झालं बाई वेळेत सगळं. पण आता हे रोहित कुमार कुठे राहिले असं म्हणून ती गॅस बंद करायला गेली. इतक्यात बेडरूममधून हाक आली, राणी पाणी. आणि थकलेली राणी त्याच्यासाठी पाणी घेऊन गेली. आणि इतक्यात तिचा फोन वाजला आणि त्याला पाणी देऊन राणी फोनकडे निघाली तसं त्यानं तिच्या हाताला पकडली आणि जवळ खेचली. आणि राणी हसून म्हणाली, हे काय, बायको कुठे पळून चालली का? व्यवस्थित पाणी तरी प्या. आणि रोहित म्हणाला, मग फोन कुठे पळून चाललाय का? नवऱ्याला सकाळपासून भेटली नाहीस, आत्ता भेटतेस, व्यवस्थित भेटून तरी घे. तशी ती हसली
आता तिचं निम्म लक्ष फोनकडे, निम्म लक्ष रोहितकडे. आणि शेवटी तो म्हणाला, जा घे फोन. आणि राणीनं बघितलं, आता मनोजचा फोन होता आणि रोहित होता म्हणून तिने फोन घेतलाच नाही. थोडीशी गडबडली. मग रोहित म्हणाला, काय गं, कोणाचा फोन? आणि ती खोटं बोलत म्हणाली, कंपनी, कुठेही फोन करते. आणि रोहित म्हणाला, अच्छा. राणी म्हणाली, सर तुम्ही काहीतरी करा ना, या असल्या कंपनीच्या कॉलचं काहीतरी करा. स्वयंपाक करताना येतो, झोपेत असताना येतो, अभ्यास करताना येतो, आणि काहीतरी महत्त्वाचं आहे म्हणून घ्यायला जावं तर यांचे कॉल असतात. हॅलो, हे लोन घेता का, ते लोन घेता का, हा रिचार्ज करा, तो रिचार्ज करा. आणि रोहित हसून म्हणाला, राणी तुझा नवरा अजून सरकार नाही, आत्ता कुठेच नुसता झेडपी अध्यक्ष आहे, फक्त जिल्हा ताब्यात आहे, राज्य नाही, देशही नाही, समजलं. आणि मग तो फ्रेश व्हायला गेला. तोपर्यंत राणीनं मनोजला मेसेज केला आणि म्हणाली, फोन करू नकोस, फक्त मेसेजवर बोल, मी तुला हा झालेला अभ्यास पाठवते. आणि माझाही स्टडी झालेला आहे, मी तुला थोड्या वेळात तो सगळा पाठवते. आता राणी आणि मनोज दुसरं काय बोलणार, अभ्यासाव्यतिरिक्त ते काही बोलतच नव्हते. आणि त्या दोघांनी ठरवलं होतं की कोणीतरी आपल्यावर नजर ठेवते आणि फोटो वगैरे काढताय, तर यापुढे एकत्र भेटायचं नाही, कुणाला तरी फोटो काढायला संधी मिळेल असं काहीही करायचं नाही. आणि इतकी सगळी काळजी घेऊन त्यांनी त्यांची मैत्री टिकवून ठेवली होती. आणि आता रोहित कॉलेजमध्ये नव्हता, त्यामुळे ते थोडे रिलॅक्स झाले होते. पण मेघना नावाची डाकीन त्यांच्यावर नजर ठेवून होतीच. आणि कुठे राणीची आणि मनोजची चूक होते तेच बघत होती ती. मग आता रोहितसाठी तर हे सगळं सरप्राईज होतं. आणि त्यानं सांगितलं ते तिथून पूर्ण करून त्याच्यासाठी आता विशेष डिनरची अरेंजमेंट करण्यासाठी ती पळत पळत बाहेर गेली आणि बेडरूमचा दरवाजा लावला. रोशन आणि सोनमला सांगितलं, तुम्ही इथेच थांबा आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत दरवाजा उघडू नका. आणि मग सगळ्यांसाठी सुद्धा डिनर वाढला तिनं. आणि रोहितसाठी मात्र मोठी थाळी घेतली आणि त्यामध्ये सगळे पनीरचे पदार्थ ठेवले आणि खूप छान गार्निशिंग वगैरे करून ठेवलं. आणि रोहित बाहेर जात होता, इतक्यात बेडरूमचा दरवाजा बंद होता. आणि तो म्हणाला, आता ही अल्लड मुलगी बाहेरून दरवाजा लावून गेली की काय, राणी अगं दरवाजा उघड. तोपर्यंत त्याचा महत्त्वाचा फोन आला आणि तो फोनही घेऊन बोलायला लागला. आणि मग राणीनं खुणवलं. रोशन आणि सोनमनं दरवाजा उघडला आणि रोहित खांदे उडवत वैतागून म्हणाला, काय आहे हे, मूर्ख आहात का, नुसता बालिशपणा, असं म्हणून पुन्हा फोन कानाला लावला. डायनिंग टेबलपर्यंत यायचा, पुन्हा परत जायचा, हॉलमध्ये बोलायचा. आणि झालं यातच सगळ्या सरप्राईजची वाट लागली. कारण त्याचं लक्ष इथं आल्या आल्या त्या प्लेटवर पडावं अशी तिची इच्छा होती. आणि तिच्यासह सगळ्यांचीच इच्छा होती, कारण राणी कधीपासून किचनमध्ये खपत होती हे सगळ्यांनी बघितलं होतं. आणि आता हा रोहित कुमार कमरेवर हात देऊन तसाच बोलत बोलत त्याच्या खुर्चीजवळ आला आणि त्या प्लेटकडे खूप वेळ बघत होता आणि बोलत होता फोनवर. आणि शेवटी म्हणाला, बघू उद्या ऑफिसला या. आणि फोन ठेवला, सरळ जाऊन खुर्चीत बसला आणि सगळं पनीर 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 बघितलं आणि तोंड वाकडं करून म्हणाला, हे काय, आज काय पनीर पौर्णिमा आहे का. आणि जानकी म्हणाली, अरे राणीनं केलं तुझ्यासाठी. आणि रोहित हसून म्हणाला, मान्य आहे घरची दुधाची फॅक्टरी आहे, पनीर आपल्याच फॅक्टरीतलं येतं, पण म्हणून काय पनीर आंघोळ करायची का, नको मला, दुसरं काय असेल तर द्या, असं म्हणून रोहितनं ती प्लेट बाजूला सरकवली. तसे सगळे चकित झाले. राणीचे डोळे पाण्यानं भरले आणि तशीच पळत बेडरूममध्ये गेली आणि दरवाजा ढकलून बेडवर पडून रडायला लागली. कारण तिचा खूप अपमान झाला होता. तितका वेळ तिनं किती प्रेमाने करत होती ती सगळं, आणि त्यानं सगळ्यावरच पाणी फिरवलं. एका शब्दानं कौतुकही नाही केलं, एक घासही नाही खाल्ला आणि त्याआधीच नावं ठेवली. आणि हे सगळं त्यानंच करायला सांगून तोच असं बोलतो. सनकी रोहित कुमार, यांना माझं मन कधीच कळणार नाही, असं म्हणून राणी रडायला लागली. आणि रोहित चकित होऊन राणीकडे बघत म्हणाला, आता हिला काय झालं, राणी पटकन परत ये, जेवायला कोण वाढणार, असं तो तिलाच दम द्यायला लागला. आणि म्हणाला, आता खरं तर याच्या पुढे बोलायची भीतीच वाटत होती. तरीही जानकी म्हणाली, रोहित तू असं का केलं रे. रोहित म्हणाला, आता मी काय केलं, आई तुला माहीत आहे ना,
जे मला खायचं असतं ते मी खात नाही आणि माझ्यावर जबरदस्ती केलेली मला आवडत नाही. आणि सपना म्हणाली, रोहित भाऊजी, तुम्हाला कोणीच जबरदस्ती करत नाही, पण तुम्हीच राणीला सांगितलं होतं ना तुमच्यासाठी पनीर बनवायला, तेही 4 प्रकारचं. राणीनं मुद्दाम 5 प्रकार बनवले आणि तुमची फरमाईश पूर्ण केली. बिचारी तुमचा फोन येऊन गेल्यापासून किचनमध्ये काम करते. सगळा स्वयंपाक झालेला असताना पुन्हा ती एकटी स्वयंपाक करत होती. कशासाठी? तर फक्त तुम्ही तिला बनवायला सांगितलं म्हणून. सोनम म्हणाली, हो ना, मी म्हणाले होते ताईंना मी मदत करते, पण त्यांनी माझी मदत घेतली नाही. सरांनी सांगितले ना राणी तू बनव, तर मीच बनवणार असं म्हणाल्या. आणि रोहित दादा खूप प्रेमाने बनवलं होतं त्यांनी हे सगळं, आणि तुम्ही त्यांचा असा अपमान केलात का? आधी खाऊन तरी बघायचं ना. आणि पटकन रोहित म्हणाला, मी कधी सांगितलं तिला पनीर बनवायला? मी तर तिला फोनही. असं म्हणता म्हणता पुन्हा तो थांबला आणि त्याच्या लक्षात आलं की राणीचा फोन आला होता आणि मीच बोलता बोलता तिचा फोन टाळण्यासाठी, तिला पटकन कामाला लावण्यासाठी पनीर कर म्हणालो. आणि रोहितने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला, अरे बापरे, या मुलीनं खरंच ते सिरियस घेतलं की काय? आणि रोहित म्हणाला, आई अगं मी तर असंच म्हणालो होतो, तिची मस्करी केली होती. मी तिला टाळण्यासाठी काहीतरी कामाला लावावं म्हणून म्हणालो, कारण मला तिच्याशी बोलायला वेळ नव्हता. आणि रोशन मला, दादा तू असंच म्हणाला, पण वहिनीने तुझा शब्द लगेच उचलला आणि केलं की नाही बघ बरं. याचा अर्थ त्या तुझ्या शब्दाला खूप मान देतात. आणि तू काय केलंस तर त्यांचा अपमान केलास. म्हणे पनीरने आंघोळ करू का? पनीर पौर्णिमा. दादा मला आता तुझा सगळ्यात जास्त राग येतोय. आता सोनम पण म्हणाली, हो मलासुद्धा. सपना म्हणाली, मलासुद्धा. जानकी मल्हारराव म्हणाले, हो आम्हालासुद्धा आता राग येतोय रोहित तुझा. आणि रोहित आता काय करावं या विचारात पडला. आणि राहुल सगळ्यांना समजावत म्हणाला, अरे नका त्याच्यावर चिडू, रोहित त्याची चूक दुरुस्त करेल बरं का. जा रोहित, राणीला घेऊन ये. आणि रोहित म्हणाला, दादा आता काही खरं नाही, ती लवकर ऐकायची नाही, खरंच माझ्याकडून चूक झाली. सोनम म्हणाली, चूक झाली तर दुरुस्त करा दादा, आणि राणीताई आल्याशिवाय आम्ही कुणीच जेवणार नाही असं म्हणून सगळ्यांनीच हाताच्या घड्या घातल्या. आता रोहितला राणीला आणण्याशिवाय पर्याय नव्हता आणि तो गेला बेडरूममध्ये. आणि नक्कीच ती दरवाजा लावून बसली असणार असं त्याला वाटलं, पण बेडरूम उघडी होती. आणि रोहित मनातच म्हणाला, अरे वा, बेडरूम उघडून ठेवली, याचा अर्थ मी पाठीमागून तिला मनवायला यावं अशीच तिची इच्छा असणार. मग तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, ए राणी चल ना, सॉरी गं मी विसरून गेलो, पण खरंच तू माझ्यासाठी इतकं केलंस का गं? आता चल ना, सगळे तुझ्यासाठी थांबले आहेत जेवायचे. आणि राणी म्हणाली, मी नाही येणार, मी इतकी आवडीनं बनवलं आणि तुम्ही हसलात आणि माझा किती अपमान झाला. मी आता तुमच्यासाठी काहीच नाही बनवणार, जा तिकडे, असं म्हणून राणी रडायला लागली. आणि रोहितनं थोडं डोकं खाजवलं आणि म्हणाला, राणी आता सॉरी म्हणालो ना, मी माझ्या दुसऱ्याच कामात होतो आणि तुला मी असंच बोललो आणि तूही लगेच मनावर घेतलं, काय गरज होती का? तशी राणी चिडली आणि पुन्हा त्याला उठून उशीने फटके देत म्हणाली, सर तुम्ही नालायक आहात. आणि रोहित डोळे मोठे करून म्हणाला, राणी अगं तुझा नवरा आता फक्त तुझा नवरा नाही, तो झेडपी अध्यक्ष आहे, आता तरी विचार कर. सरळ नालायक म्हणतेस का? आणि राणी म्हणाली, झेडपी अध्यक्ष गेले खड्ड्यात, मला नाही काही फरक पडत, या 4 भिंतीच्या आत तुम्ही माझा नवरा आहात आणि तुम्ही सहज बोललात आणि मी मनावर घेतलं असं म्हणायचं का तुम्हाला? आणि तुम्ही काय करत होता तिथे, खरं खरं बोला. रोहित आता हसून म्हणाला, करून सांगू की बोलून सांगू? राणी म्हणाली, करून सांगा. तसं रोहितने तिची पॅन्ट पकडून काढायलाच सुरुवात केली आणि राणी पॅन्ट पकडून म्हणाली, सर हे तुम्ही काय करताय? रोहित म्हणाला, मी तुझी पॅन्ट काढतो राणी. ती चकित होऊन म्हणाली, म्हणजे तुम्ही तिकडं पॅन्ट काढत होता का मगाशी? आणि रोहित म्हणाला, हो. आणि हो म्हणून रोहित हसायला लागला. तशी राणी पुन्हा उशीनं त्याला मारायला लागली आणि असले धंदे करता का असं म्हणून रडायला लागली. आणि मी केलं नसतं ना पनीर, तर घरी आल्यावर तुम्ही रुसून बसला असता, त्याचं काय? आणि मला नक्कीच माहीत आहे तुम्ही असंच केलं असतं. तुम्ही ना सर मला कसेच वागू देत नाही, असंही नाही आणि तसंही नाही, तुम्ही जा बाहेर, मी नाही येणार, असं म्हणून राणी आणखीन रडायला लागली. आणि रोहित तिची मस्करी करत म्हणाला, पण मी तुला घेऊन जायला आलो आहे, असं नाही ऐकलंस ना तर उचलून घेऊन जाईन. आणि राणी सगळ्यांसाठी तरी चल, माझ्यासाठी राहू दे. अगं सपना वहिनींकडे बघ, त्यांच्या पोटात बाळ आहे, त्यांना तरी वेळेवर खाल्लं पाहिजे की नाही? आधी जेवण करूया आणि त्यानंतर तू हवी ती शिक्षा दे मला, मी घेतो. आणि राणी म्हणाली, तुमच्या आवडीचं तुम्ही सांगेल ते पदार्थ बनवल्यानंतर नवऱ्याकडून हवा तो हट्ट पूर्ण करून घ्यायचा असतो. आणि आता इथं हट्ट करण्याऐवजी शिक्षा घ्यायची आहे का? तर ठीक आहे, मग सगळ्यांनी जेवायचं पण तुम्ही नाही जेवायचं, हीच तुमची शिक्षा. आणि रोहित म्हणाला, राणी आता असं करशील का? आता सॉरी म्हणालोय ना, इतका काय हट्ट करतेस गं?
आणि हट्टी अल्लड राणी म्हणाली, आता सॉरी म्हणून काय उपयोग? मगाशी तर रडवलं ना. वराती मागून घोडं, आधी रडवायचं आणि मग सॉरी म्हणून म्हणवायचं. मला नाही तुमची मनवण्याची गरज. आता रोहितही चिडला आणि म्हणाला, आता खूप झालं तुझं, किती नखरे करतेस. बाहेर मोठे मोठे अतिरती महारथी माझ्यासमोर चळचळ कापतात, घाबरतात माझ्यासमोर उभा राहायला, आणि तू मला काही पण बोलतेस का? तू ना बिनडोक आहेस. राणी चिडून म्हणाली, हो का? मी बिनडोक आहे का? मग कशाला आलात? जा ना तिकडे, मला नाही तुमची अपेक्षा. रोहितसुद्धा म्हणाला, अपेक्षा नाही तर दरवाजा कशाला उघडा ठेवलास? मी नाही खात आणि माझं म्हणतात अशी आहेस तू. आणि इकडे रोशन म्हणाला, अरे यार, कधी येणार हे दोघे? पनीर बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले. राहुल म्हणाला, थांब रे, दोघेही शहाणे आहेत, लगेच येतील. आणि राणी म्हणाली, तुम्ही सुद्धा मनापासून माझी मनधरणी करत नाही. मनी नाही भाव आणि देवा मला पाव. कशाला पाहिजे तुम्हाला? असं म्हणून आता दोघे हमरी तुमरीवर आले आणि भांडत भांडत बेडरूमच्या बाहेर हॉलमध्येच येऊन एकमेकांकडे बोट उचलून उचलून भांडायला लागले. आणि आता डायनिंग टेबलवर बसलेले सगळे त्यांच्याकडे बघून चकित झाले आणि यांची वाट बघत बसण्यापेक्षा आपलं आपलं गुपचूप खाऊन घेऊया म्हणून एकमेकांना इशारा केला आणि गुपचूप ठेवले आणि आपल्या आपल्या रूममध्ये गेले. कारण दोघेही शहाणे नाहीत आणि यांचा काही भरोसा नाही. सगळ्यांसमोर भांडायचं आणि शेवटी गोड व्हायचं आणि एका ताटात बसून खायचं, असली यांची सवय आता घराला माहीत झाली होती. आणि आता भांडून भांडून दोघेही वैतागले, कंटाळले, सोफ्यावर शांत बसले. आणि डायनिंग टेबलकडे बघितलं तर सगळे गायब होते. आणि रोहित म्हणाला, बघ, तुला बघून सगळे निघून गेले न जेवता. आणि राणी म्हणाली, डोळे फुटले का तुमचे? तुम्ही माझ्याशी भांडत होता ना, तेव्हाच ते सगळे खात होते आणि त्यांना खाल्लं ना, तेच बरोबर केलं. तुमची वाट बघण्यात काही अर्थ नाही. आणि रोहित हसून म्हणाला, पण बघ ना, तू बनवलेलं पनीर कुणीही खाल्लं नाही, कारण ते खाण्याच्या लायकीतच नसतं. आणि राणी म्हणाली, त्यांनी जे खाल्लंय ना, ते सुद्धा मीच बनवलेलं होतं आणि त्यांनी पनीर खाल्लं नाही, कारण ते पनीर बैलासाठी बनवलं होतं. असं म्हणून राणी हातपाय आपटत बेडरूममध्ये निघून गेली. दरवाजा पुन्हा लावूनच घेतला. आणि रोहित विचार करत म्हणाला, बैलासाठी पनीर? हे काय बोलली आता? हे पनीर तर मी बनवायला सांगितलं आणि माझ्यासाठी होतं. मग ही अशी का म्हणाली की बैलासाठी पनीर बनवलं होतं आणि कोणीच खाणार नाही? याचा अर्थ ही मला बैल म्हणाली. आणि तो रागात गेला. त्याची लेट ट्यूब पेटली डोक्याची. आणि राणी दार उघड, राणी दार उघड म्हणून दरवाजा वाजवायला लागला. आणि अल्लड राणी आतून 2 बोटांची शिंग उभा करायची आणि म्हणाली, घ्या दरवाजावर धडका, हम्मा. आणि रोहित दरवाजावर हात आपटून म्हणाला, राणी 5 मिनिटाच्या आत दरवाजा उघड, नाहीतर मला घटस्फोट हवा आहे. आणि राणी म्हणाली, नाही दरवाजा उघडणार. आणि घटस्फोट दिला. रोहित म्हणाला, असं नाही, कागदावर दे. आणि राणी म्हणाली, तुम्ही कागद घेऊन या, मग कागदावर देते. तुम्ही जसा मागाल मी तसाच देणार. बैलोबा, असं राणी म्हणाली. आणि रोहित आणखीन चिडला आणि म्हणाला, एका कामाची नाहीस तू, म्हस आहेस म्हस, साधं बाळ देत नाहीस तू मला. राणी म्हणाली, अच्छा, बेडरूममध्ये म्हस आहे आणि बायको गोट्यात आहे का? मग गोट्यातल्या म्हशीकडून बाळ घ्या आणि तुम्ही झाला रेडा. असं राणी त्याला आणखीन बोलायची. आणि रोहित खूप भडकला आणि मला, आई शपथ, या मुलीला ना आता मी ठेवणारच नाही. असं म्हणून तो तिला म्हणाला, बाहेर ये. आणि राणी म्हणाली, येणार नाही, तुम्ही बाहेर झोपा. आणि रोहित म्हणाला, ओके. आणि तो बाहेर झोपला. आणि मग साधारण अर्ध्या तासाने राणीला आठवलं की आपल्याला तर प्रेग्नेंट राहायचं आहे आणि दिवस वाया घालवून चालणार नाही, म्हणून ती दरवाजा उघडून त्याला बोलवायला गेली. तसं रोहितनं तिला तिथंच ठेवली आणि स्वतःच बेडरूममध्ये गेला आणि दरवाजा लावून घेतला आणि म्हणाला, आता तू बाहेर झोप, नुसती कटकट डोक्याला. आणि राणी आता हिरमुसली आणि सोफ्यावर झोपली. आता दोघेही न जेवता झोपले. पण पहाटे पहाटे जेव्हा राणीला जाग आली होती, तेव्हा मात्र ती विवस्त्र अवस्थेत त्याच्या मिठीत होती. आणि प्रत्येक भांडणाचा शेवट जर असाच गोड होणार असेल ना, तर मी तुमच्याशी रोज भांडायला तयार आहे. असं म्हणून तिनं एक हात त्याच्या गालावर ठेवला आणि दुसरा हात तिच्या पोटावर ठेवला आणि म्हणाली, कोणीतरी तुझी खूप आतुरतेने वाट बघते, लवकर आनंदाची बातमी घेऊन ये. मला तुझ्या बाबांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे. आणि आता राणीलासुद्धा रोहित बाबा आणि त्याच्या बाळाची आई होण्याची फिलिंग खूप आवडायला लागली होती.